रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 2 जून 2024. तर आज आमचा गाडीने नर्मदा परिक्रमेचा आज 4था दिवस आहे आणि आम्ही आहोत सुरतमधील हाजिरा या ठिकाणी. सकाळचे आता 5:45 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आरतीसाठी बसलेलो आहोत, कारण की आज आम्हाला बोटीने दक्षिण तट पार करून उत्तर तटाकडे जायचं आहे. सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आरतीसाठी बसलेले आहेत. तर चला प्रथमतः आरती करून घेऊयात. आणि पावसाचंही वातावरण झालेलं आहे नर्मदेमध्ये. आपली नित्यनेमाची रोज मा नर्मदा मैयाची आरती झालेली आहे. या ठिकाणी आपण मंदिरात आता दर्शन घेऊयात. इथे आहेत भगवान श्रीकृष्ण आणि राधा मैया, सीतारामन महाराज. नर्मदे हर. इकडे आहेत अंबा मला गुजराती येत आहे पण भाषेवरून तरी समज. नर्मदे हर. परिक्रमावासी सगळे बालभोग करण्यासाठी गेलेले आहेत. तर आपण हे जाऊयात. आणि इकडे आज झालेला आहे पाऊस, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं वातावरण आहे खाली. चला आता बालभोग करण्यासाठी परिक्रमावासी जात आहेत, आपण हे जाऊयात. परिक्रमावासी सकाळ सकाळी आरती पूजापाठ झाल्यानंतर बालभोग करण्यासाठी आलेले आहेत. आणि आज बालभोगमध्ये काय आहे? बालभोगमध्ये काय? मेंदू वडा, सांबर. नर्मदे हर. परिक्रमावासी आनंद घेत आहेत त्याचा. नर्मदे नर्मदे हर. आणि इकडे बाकीचे परिक्रमावासी जे आहेत ते रांगेत उभे राहिलेले आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. बालभोग करून परिक्रमावासी आलेले आहेत. आणि आल्यानंतर या ठिकाणी जी पूजा झाली होती, पूजा झाल्यानंतर थोडाफार कचरा जो आहे तो राहतोच. तर आपल्या माता ज्या आहेत या ठिकाणी सेवा करतायत. नर्मदे हर. कालपासून या मैया, दोघी जणी मैया इतकी सेवा करतायत ना, खरंच. म्हणजे मी जर बघितली, माझ्या नजरेत खूप झाली सेवा. म्हणजे जे रांगोळी काढण्यापासून जे काम होतं, परत हॉल साफ करणे भोजन प्रसादीचा, हाही मंदिरातला जो परिसर आहे तोही त्यांनी परिसर साफ केलेला आहे. आणि अशीच त्यांच्याकडून अखंड सेवा घडत राहावी ही माईची प्रार्थना. नर्मदे हर. लगेच इकडे दुसऱ्या मैयाने पोछा घेतलेला आहे लावायला. नर्मदे हर माई. मी आता निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. म्हणजे आता दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे जाणार आहोत. आता बोटीच्या इथून कॉल आला होता, वेळेत लवकर या. भोजन प्रसादी पार्सल घेतलेले आहे. 5 तासांचा प्रवास असणार आहे त्याच्यामुळे. हजिरा रोरो या ठिकाणी आमच्या दोन्ही गाड्या ज्या आहेत त्या पोचलेल्या आहेत वेळेत. आणि इथे परिक्रमावास्यांना बेल्ट दिले जात आहेत आतमध्ये. बाकीच्या गाड्या ज्या आहेत त्या लोड होत आहेत पलीकडे. आता आम्ही बसणार आहे. सगळ्या परिक्रमावास्यांना आतुरता लागलेली आहे. सर्व परिक्रमावासियांना हातामध्ये बँड दिलेला आहे लावण्यासाठी. दाखवा. नर्मदे हर. सगळे तयार आहात का? लायसन. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. समुद्र महाराज आलेले आहेत आणि
आमच्या एक एक गाडी ज्या आहेत आतमध्ये जात आहेत आणि लोड होत आहेत. समोरची जर गाडी बघत असाल तर लोड होतीये. नर्मदे हर. समुद्र महाराज की जय. OH एक्सप्रेस मगदल्ला. नर्मदे हर. फायनली आम्ही आता लोडिंग करतोय बोट आतमध्ये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता गाडी पार्किंग केलेली आहे. आता एक 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 परिक्रमा असे उतरतील आणि आपापल्या सीटवर जाऊन बसतील. बाकीची छोटी 2 व्हीलर पार्किंग करायला वेगळी जागा आहे. परिक्रमावासी जे आहेत ते एक एक करून खाली उतरत आहेत. आपल्या दोन्ही गाड्या ज्या आहेत ते व्यवस्थितपणे त्या ठिकाणी पार्किंग झालेल्या होत्या आहेत. ज्या गोष्टीचं जास्त टेन्शन होतं मला की नाव भेटेल की नाही, कारण अधिक मास आहे. पण मैयाला सगळी आपली काळजी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी आता आलेले आहे आणि आता वरती चाललेले आहे. दुसऱ्याही गाड्या लोड होत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. फायनली आता आम्ही दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे चाललेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मध्ये जे काय रूल्स आहेत ते सर्वांनी फॉलो केलेच पाहिजे. इथेच नाही, प्रत्येक ठिकाणी फॉलो केले पाहिजे. चला आतमध्ये जातोय. नर्मदे हर. चला सगळे परिक्रमावासी आलेले आहेत. आता वेळ आलेली आहे आमची जाण्याची. नर्मदे हर. सगळेजण 1 बाय 1 जात आहेत आता वरती. नर्मदे हर. आमच्यासोबत एक नेव्ही मधले काका आहेत. त्यांना आता मी प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटतंय? तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता काहीच वाटत नाही. नेहमीचा प्रवास वाटतो. नर्मदे हर. काही नाही, अपेक्षा नव्हती. नर्मदे हर. आम्हालाही असं वाटलं नव्हतं की आम्ही नर्मदे परिक्रमेत हा अनुभवही घेऊ आणि अतिशय सुंदर असा अनुभव आहे. नर्मदे हर. तर आतमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. बाकीचे परिक्रमावासी त्या साईडने जात आहेत आणि आम्ही या साईडने जात आहोत. लहान मुलांना खेळण्यासाठी ते गेमही आहेत. नर्मदे हर.
चला ज्या भोजन प्रसादी बनवणाऱ्या मावशी आहेत त्यांना कन्फ्यूज असं झालंय की आपण कुठं आलोय मावशी कन्फ्यूज झाल्या का? त्यांना असं वाटतं आपण गाडीतच आहे अजून. त्या म्हणतात आपण गाडी आपली गाडी आपल्या बरोबर आहे म्हटलं नाही आपली गाडी खाली आपण वर आहे. गाडी नाही आपल्या गाडी कुठे पण खाली मग गाडी खाली पार्किंग झाली गाडी सोबतच येणार आहे आपल्या. गाडी सोबत आहे एवढी मोठी गाडी आपल्या होडी जाणार गाड्या किती एवढी मोठी गाडी आहे सोबत आपल्या. चला नर्मदेहर आतमध्ये या ठिकाणी परिक्रमावास्यांना राहण्याची सोय पण आहे. सीट नंबर भेटले नर्मदेहर 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 बोलले एकदा शिफ्ट सुरू होते मग सगळे बाहेर नर्मदेहर 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 जिंदगी भर. बोट आता सुरू झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत वरच्या भागामध्ये. खूप सुंदर असं वाटतंय. आता गेल्यावरती दाखवतो तुम्हाला. सगळे परिक्रमावासी वरती आलेले आहेत. खूप सुंदर असं वाटतंय. नर्मदेहर 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 सगळे खुश आहेत. नर्मदेहर जय सियाराम. नर्मदेहर 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 कसं वाटतंय? छान 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 पहिल्यांदा आम्ही बोट पाहतोय नर्मदा परिक्रमेला आनंदानं खूप आनंद वाटलाय. एवढी मोठी बोट पहिल्यांदा पाहतोय आम्ही त्याच्याबरोबर खूप आनंद वाटतंय. खूप छान वाटतंय. बसायला मिळेल. नर्मदेहर सगळे बसलेले आहेत. नर्मदेहर 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 सगळे परिक्रमावासी आनंद घेत आहेत. नर्मदेहर नर्मदेहर नर्मदेहर. आम्ही नर्मदा परिक्रमेला आलेलो आहोत. गौरीताई गंगावणे यांच्याबरोबर आम्हाला खूप मोठी बोट पाहायला मिळाली. खूप मोठी म्हणजे आपल्या पुण्यामध्ये पार्किंग नाही एवढी मोठी बोट आहे. आणि त्या बोटीमध्ये 20 ते 200 ते 250 टू व्हीलर असतील 4 व्हीलर किती आमची स्लीपर कोच 2 बसले. एवढी मोठी बोट आहे समुद्रात चालली. नर्मदेहर परिक्रमाचा आनंद घेत आहेत. नर्मदेहर नर्मदेहर इकडे आहे हा समुद्र रेवा सागर याला म्हटलं जातं. नर्मदेहर
फायनली आम्ही दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे आलेलो आहोत आणि आता एंड झालेला आहे. तर चला आम्ही खाली चाललेलो आहोत. नर्मदे हर बाबा. परिक्रमावासी जे आहेत ते खाली चाललेले आहेत. आता एंड झालेला आहे आमचा. काही क्षणातच आम्ही पोहोचतोय खाली. चलो 5 मिनिटं सगळे परिक्रमासह उतरत आहेत खाली. खूप छान एक्सपिरियन्स होता आमचा सर्वांचा. सगळे सुखरूप असे व्यवस्थित आलेले आहेत. फायनली अजून कोण राहिलेलं आहे का एक बार क्रॉस व्हेरीफाय चेक करायचं. नर्मदे नर्मदे हर. कसं वाटलं दक्षिण तटावरून उत्तर तटावर आपण सुखरूप पोहोचलेलो आहोत. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. आम्ही निघतोय आता खाली जाण्यासाठी. आमची सुखरूप यात्रा झालेली आहे. छान यात्रा झालेली आहे. आता आपण भावनगरला पोहोचलोय सुखरूपणे. चलो बाय बाय. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळे 1 बाय 1 उतरत आहेत. चला बाहेर पडतोय आता आणि सगळे परिक्रमावासी जे आहेत ते आपापल्या गाडीत जाऊन बसणार आहेत आता. परिक्रमावासी एक एक करून गाडीत बसलेले आहेत आणि आता आमची बस निघालेली आहेत. इकडे पण कंटेनर लागलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा 4 व्हीलर 2 व्हीलर पाठवलेले आहेत. त्यानंतर आता 4 व्हीलर जात आहेत खाली. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. समुद्र महाराजांचे धन्यवाद. त्यांनी आम्हाला सुखरूप आणलं. नाहीतर त्यांना जर राग आला तर आमचं काही खरं नाही. मग नर्मदे हर. धन्यवाद रो टीमचं. नर्मदे समुद्र सोडला आणि पार्किंगपासून एक
500 मीटर पुढे आलो. पुढे आल्यानंतर आम्हाला भोजन प्रसादी करायची आहे, कारण 200 किलोमीटरपर्यंत आश्रम माहीत नाही किंवा जागा भेटेल का नाही माहीत नाही. आणि इथे पार्किंगची तिथे व्यवस्थित जागा आहे, सावली आहे. तर आम्ही भोजन पार्सल आणलं होतं, तर इथेच आम्ही आता जेवायला बसणार आहोत. परिक्रमावासी गाडीतून उतरून सगळेजण खाली आलेले आहेत, सावलीला बसलेले आहेत निवांत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इकडे लगेचच सगळ्या ज्या मैया आहेत 2-4 सेवा करतात. नर्मदे हर, नर्मदे हर. मला असं वाटतंय पहिल्यांदाच जे आहे आमच्या मावशींनी जवळजवळ किती मावशी 30 परिक्रमा केल्या असतील ना, 30 परिक्रमा केल्या असतील मावशींनी, पण यांची पहिलीच परिक्रमा ही सक्सेस झालेली आहे. बाकीचं गाडीत बसून यावं लागतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. परिक्रमावासी रांगेमध्ये लागलेले आहेत भोजन प्रसादी घेण्यासाठी. नर्मदे हर. आणि आज सेवा करण्यासाठी इकडे आहे गाडीचे चालक, दुसरीकडे आहे गाडीचे मालक. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. भोजन प्रसादी झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे. आम्हाला जायचं आहे 300 किलोमीटर पुढे भरूचला. तर आता गाडीमध्ये सामान जे आहे ते ठेवत आहेत. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. तर आज आमचा गाडीने नर्मदा परिक्रमेचा म्हणजे अधिक मासातला नर्मदा परिक्रमेचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही रात्री प्रकाशा म्हणजे महाराष्ट्रातून निघालेलो होतो. तर सकाळी रात्रभर आमची गाडीचा प्रवास सुरू होता. सकाळी आम्ही नीलकंठ धाम पोयच्या म्हणजे गुजरात या ठिकाणी आलेलो आहोत. तर आता इथे आल्यानंतर सगळ्या परिक्रमावास्यांनी स्नान झालेलं आहे आणि आता आरतीला बसलेले आहेत सगळे परिक्रमावासी, जी नित्यनेमाने आपल्याला परिक्रमामध्ये करावी लागते. सगळे नर्मदा परिक्रमावासी जे आहेत पूजेसाठी बसलेले आहेत. थोड्याच वेळात आता महापूजा सुरू होणार आहे. त्याचबरोबर एका साईडला किचन आहे, इकडे भोजन प्रसादीची तयारी सुरू आहे. जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान, स्मरणे मात्रे मान, पुष्टी. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. अहो मृतं स्वहं श्रुतं महेश केश जातटे. किरात सूत्र वाडवेषु पंडितेश ते नटे. दुरंत पाप तापहारी सर्वजंतु शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी. सगळ्या परिक्रमावासियांची पूजा झालेली आहे आणि परिक्रमावासी आता नीलकंठ धाममध्ये दर्शनासाठी चाललेले आहेत चाय प्रसादी घेऊन. नर्मदे 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 नर्मदे. परिक्रमावासियांची आरती झालेली आहे आणि सगळे परिक्रमावासी दर्शनासाठी गेले होते. जसं जसं ज्यांचं दर्शन होईल तसे ते आलेले आहेत. त्यानंतर कपडे जे होते माझे मी ते आता धुवून टाकलेले आहे, कारण आपण परिक्रमेमध्ये आहोत. स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे. दुसऱ्यांच्या जीवावर जर राहिलं तर आपल्यात स्वतः परिवर्तन कसं होणार हीच परिक्रमा शिकवते. परिक्रमावासी आता भोजन करतायत. इकडे भोजन प्रसादी तयार आहे. इकडे चपाती करणं चालू आहे. नर्मदे हर.
आजच्या भोजन प्रसादीमध्ये आहे वांग्याची भाजी, वरण, भात, पापड, लोणचं आणि गुलाबजामुन. आज खूप जास्त प्रमाणात ऊन आहे. सकाळी पाऊस झालेला आहे. तर मी मेन मंदिराकडे जात नाही कारण मी खूप वेळा बघितलेला आहे आणि तुम्हालाही सर्वांना दाखवलेलं आहे. थोडंसं गंध वगैरे घ्यायचा होता तो घेतला आणि आता मी बाहेर पडतीये. बाकी सगळ्या परिक्रमावास्यांचं दर्शन झालेलं आहे. सगळ्या परिक्रमावास्यांची भोजन प्रसादी झालेली आहे आणि आमच्या मावशींनी सगळं किचन वगैरे आवरून ठेवलेलं आहे आणि आम्ही आता जातोय शूलपाणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी, ज्याला शूलपाणीचा राजा असं म्हणतात. तर आपली इकडे गाडी जी आहे सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत आणि आपण आता निघतोय. सगळं आवरलेलं आहे. तर चला जाऊयात, बघू आता पुढचा काय प्रसंग येतो तो. नर्मदे हर. आपल्या एका गाडीत सगळे परिक्रमावासी बसवलेले आहेत. दुसरी जी गाडी आहे ती आपली सर्व्हिसिंगला गेलेली आहे. नीलकंठधाम पोयच्यावरून आम्ही दुपारची भोजन प्रसादी केली आणि आम्ही आता कुठे आलेलो आहोत तर आम्ही आहोत आता शूलपाणी जंगलामध्ये. तर आम्ही आज शूलपाणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी थांबलेलो आहोत. रात्री निघायचं आहे पण आमच्याकडे वेळ होता आणि बरेच परिक्रमावासी असे आहेत की त्यांना शूलपाणी जंगल बघण्याची खूप इच्छा होती पण काहींना संसाराचा व्याप असतो, काम असतं, त्याच्यामुळे पायी परिक्रमा करू शकत नाही आणि शूलपाणी जंगल असं आहे की ते पायी परिक्रमामध्येच येतं. तर आम्ही या ठिकाणी सगळे परिक्रमावासी जे आहेत ते गाडी करून आलेलो आहोत. नर्मदे हर मैया. नर्मदे। कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है। शायद ये हमको अनुभव के लिए भी ये शूलपानी जंगल देखने को मिला है, जिसके कारण आज हमको ये नज़ारे जो देख रहे हैं ये अद्भुत नज़ारे हैं। यहाँ पे मैया का जो एहसास होता है कि यहाँ विराजमान है और कहीं ना कहीं यहाँ मैया हमारे साथ रहती है। तो शायद ये परिक्रमा हम जब करेंगे, मैया करवाएगी जब कर लेंगे, लेकिन आज गौरी ताई के कारण हमको ये परिक्रमा और ये गाड़ी से परिक्रमा तर सगळे परिक्रमावासी जे आहे शूलपाणी झाडीमध्ये आलेले आहेत. तर हा पॉइंट जो आहे गाडी परिक्रमामध्ये दाखवत नाही पण काहींना हा शूलपाणी जंगल हे फक्त पायीमध्येच करतात. तर आपण यांना दाखवलेलं आहे. सगळे परिक्रमावासी या ठिकाणी येऊन खुश झालेले. कसे वाटतंय मैया? खूप छान वाटतंय. नर्मदा मैयांनी इच्छा पूर्ण केली. ड्रायव्हरचा नंबर आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. गौरीताई म्हणजेच आमची नर्मदा मैया. गौरीताईमुळेच आमचं दर्शन झालंय. नर्मदा मैया. नर्मदे हर. नर्मदे. गौरीताईंच्या पवित्र हृदयाने, नर्मदा माच्या पवित्र हृदयामध्ये आम्ही आलेलो सगळेजण आलेलो आहोत. आमचं हृदय भरून आलेलं आहे. जय नर्मदे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आज सगळे खुश आहेत का? नर्मदे. आम्ही नर्मदेच्या हृदयात आलो. ह्याच्यापेक्षा आनंद अजून कुठलाच असू शकतो. वा. नर्मदे हर. कोणतीही नर्मदा परिक्रमाचे बसचे जे असते ते इथपर्यंत नाही घेऊन येत आणि आपल्याला आज हे पाहायला भेटलं. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि त्यातले त्यात आम्ही या ठिकाणी नुसतं आलेलोच नाहीये तर आम्ही आश्रमातही आलेलो आहोत आणि सगळ्या परिक्रमावासियांनी या ठिकाणी आश्रमामध्ये जे बाबाजी आणि मैया जे आहेत यांना फुलाची पाकळी जी आहे सेवा दिलेली आहे. नर्मदे हर. ज्या सेवेतून पायी येणाऱ्या परिक्रमावासी काय ना काहीतरी त्यांना प्रसादाला होईल. नर्मदे हर. हर. नर्मदे हर. आज रात्रीची आरती जी आहे ती शूलपाणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांची झालेली आहे आणि यानंतर भोजन प्रसादीची पंगत बसेल आणि त्यानंतर सगळ्या परिक्रमावासियांची आपण 1 बाय 1 आपली गाडी येईपर्यंत अनुभव घेणार आहोत. सर्वांची भोजन प्रसादी झाली आणि आम्ही आता निघतोय पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी. आपली एका बसचं काम राहिलं होतं ते बसही आता आलेले आहे. सगळे परिक्रमावासी बसत आहेत.
जसं आम्ही भोजन प्रसादी करून दुपारी निघलो तसं जवळजवळ 2-2.5 तास गाडी चालली आणि 2.5 तास गाडी चालल्यानंतर आम्ही आता उत्तर तटावरती आहे. गाव सांगता नाही येणार, सगळे झोपले होते कारण रात्री काल खूप दमले होते सगळेजण. दिवसभर सेवा केली, रात्री झोपही झाली नाही पावसामुळे, गरमही होत होतं. तर आम्ही एका हॉटेलवरती आलेलो आहोत आता इथे फ्रेश होण्यासाठी आणि परिक्रमावासी चाय प्रसादी घेतो. दोन्ही गाड्या इथे पार्क झालेल्या आहेत. थोडा वेळ वॉशरूमसाठी गेलेल्या आहेत महिला आणि आतमध्ये हॉटेल आहे. इथे बघा कोण आहे, नर्मदे. सगळे परिक्रमावासी फ्रेश होऊन चाय प्रसादी घेऊन आमच्या दोन्ही गाड्या निघालेल्या आहेत पुढच्या मार्गाकडे. समोर आहे 2 नंबरची गाडी आणि आम्ही आहोत 1 नंबर गाडी पाठीमागे. नर्मदे यार. आम्ही आता आलेलो आहोत हॉटेल अंबर या ठिकाणी. तर आता सायंकाळची वेळ झालेला आहे आणि पूर्ण नॅशनल हायवे आहे. जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ 10-11 वाजले असते. आम्ही या ठिकाणी हॉटेलमध्ये विचारलं तर चाय प्रसादी, भोजन प्रसादी आणि आरती करणार आहोत. तर गाड्या आपल्या थांबलेल्या आहेत इथे आणि गाडी पार्किंग केलेली आहे आणि सगळे परिक्रमावासी जे आहे आरतीसाठी बसलेले आहेत कारण वेळेत आरती होणं गरजेचं आहे. नर्मदे पूर पापधूत भूतलम ध्वनत्समत्स पातकारी दारितापदाचलम जललये महाभये मृकुंडु सूनु हरमदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. गतं तु तैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा मृकुण्डसून शौनकासुरारि सेवि सर्वदा पुनर्भवाप्ति जन्म जम्भवाप्ति दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं. आपली आरती झालेली आहे आणि आरतीनंतर या ठिकाणी भोजन प्रसादाची जी पंगत आहे ती बसणार आहे. इथे भोजन प्रसादी तयार आहे. भाकरी केलेल्या आहेत आज. नर्मदे हर. नर्मदे हर. परिक्रमावासी भोजन प्रसादी करतात. आजच्या भोजन प्रसादीमध्ये काय काय आहे? वरण, भात, चवळीची भाजी, काकडी आणि भात. चवळीची भाजी काय आहे पण याच्यात? मी नाही तिखट लागेल, मला तिखट नाही आवडत म्हणून मी चवळीची भाजी नाही घेतली. नाही बघा इकडं आहे तयार चवळीची भाजी. ते नर्मदे हर. इथे पाणी पिण्याची बॉटल. नर्मदे हर. परिक्रमावासी जे आहेत ते आता हळूहळू पूजेसाठी बसलेले आहेत आणि बसत आहेत. नर्मदे हर. आमच्या माताजींनी आज साडी घातली, खूप छान दिसत आहेत. नर्मदे हर. नर्मदे हर. आतमध्ये नीलकंठेश्वर महादेव आहे आणि हा पूर्ण आश्रमाच्या आतील परिसर आहे.